मित्रांनो रेसने हात पाय धुतले आता रेस चल बस बस याच्यात नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी चाललोय वावरात पाणी घेऊन. कालच्याला वावर ओलला असल्यामुळे औषध नाही मारायचं मला. आजच्याला काही वावरात लाईटच नाही आली, घरूनच पाणी न्यायला लागतंय. आलं वय बरं झालं पाणी आलं. त्याच्या हुसासाला पाणी आले म्हणून भाऊ म्हणला दे सगळं ओतून. एवढ्या लांबून आणलंय. 2 पंपाचं औषध आहे, तरी भावाने घरून 1 पंप भरून आणला होता. ही बादली औषध कालवायला होती, पण पाणी आल्यामुळं आता काय ओतून दिले. आधी बघ ना दुधासारखा रंग होता, निळं झाले. काय म्हणते होती वालाच्या वेळेस पण दिलं होती की आपल्याला काळं औषध. इकडच्या पण वालाला औषध मारायचे. ते आपल्या घरी आजी येते ना त्यांच्या तिकडे पण औषधवाला आलाय मारायला. वावर अजून वल्लय ना, त्याच्यामुळे ना सऱ्यांवरूनच औषध मारायला लागते. 2-2 सऱ्यांवरती भिजवलं होतं ना काल, त्याच्यामुळं मुरत भिजलं. त्याच्यामुळं अजून पण चिकोलच आहे. त्याच्यामुळं भावाला म्हणलं सऱ्यांवरूनच औषध मार. इथला सगळा कचरा आहे ना मित्रांनो ह्या पिशवीत भरून ठेवू ना आपल्या गार्डनमध्ये ठेवू. कॉक चालू केला ना ह्या ड्रिपच्या लाईनीला पाणी येणार आणि तिकडे एक कॉक मोकळा आहे, मग तिकडूनच पाणी भरायचं आपल्याला मित्रांनो. चालू करायचा कॉक चालूच आहे, फक्त तिथून चालू नाही केला. भावाची चप्पल डायरेक्ट चिखलात भिजली. चिखलात काय ह्याच्या सरीतून मारायचं ना बांधावरून. मित्रांनो पंप भरण्यासाठी कॉक चालू केलाय आता. आता घरी हा बादल्या चालवल्यात. भाऊ गेलाय तिथवर 1 पंप गेलाय आणि तिथून पुढे 1 पंप शिल्लक राहिलेला औषध गार्डनला मारू, पण डबल नको मारू. डबल मारल्या मोकार झाडं जळून जाय. कडू आहे पण सत्य आहे बरं का. जोपर्यंत तर दोघं भाऊ एकत्र आहे ना, जगातली कुठलीच ताकद त्यांना ना वेगळं करू शकत नाही. पण जगात आहे ना 2 भाऊ वेगळे झाले का नाही, जास्त करून शेजारचा फायदा घेतात. त्याच्यामुळं भावांनी किती भांडणं झाली ना तर आई शपथ वेगळं नाही राहायचं, एकत्र राहायचं. कारण का आपल्या आहे ना संधीचा फायदा घेणारे बरीचशी लोक असतात. आता भावांना औषध मारायचं होते, मी म्हणलं असतं जा घराजवळच औषध मारायचे, मग दोघात परत भांडणं झाली असते. दोघांनी एकत्र राहून एका विचाराने काम करायचं. फेसबुक फॅमिलीमधले बी कोण आपले मित्र भाऊ असते ना त्यांना माझा एवढा संदेश आहे. माझ्या भावाचं पण नाव संदेशच आहे, माझं नाव आदेश. संदेश आदेश. तुळस या जायच्या रस्त्यातच उगली. नेमक्या गाड्या इकडून येतात आणि नेमकी रस्त्यातच उगली, पण कुठली वारी उगली. अशी तुळस लावल्या उगवत नाही. ते घरी पोचले, आपण औषधं गोळा केलेले आपल्या गार्डनमध्ये ठेवू. हाव घे त्याच्या काटाय. तर मित्रांनो मी रियाश आलो माघार नेऊन. आता शेंगा पाडायच्यात. मी म्हणलं आजच्या ब्लॉगमध्ये, भाऊ म्हणलं नाही माझा ब्लॉग नाही काढायचा. म्हणलं मी रियाश येतो, तू पाडा. आई आणि दोघं शेंगा गोळा करा. हा शिकला रियांश आहे ना, एकदा नळ बंद करायला शिकलाय ना. सारखं आता पाणी चालू होतं ठेम ठेम, पण थोडा नळ आहे ना तिरका बसलाय त्याच्यामुळे पाणी गळते. दिलंय ना म्हणजे लय तर टाईट केला ना वर तोंड होतंय. आईने इथं वॅसलीन लावली. गेल्या वाळीला मुंग्या चावल्या होत्या ना, खाजून खाजून असं झालं. आता चावतात का मुंग्या? गेल्या वर्षीच कसं काय चावल्या? चावले बाबा, ते गवारीपासून लागले मला. ते माग गवारीपासून का गेल्या वालीपासून? गवारीपासून. ह्या पायाला थोडं झालं इथं इन्फेक्शन आणि ह्या पायाला थोडं जास्त झालं. आईने मावशी तिथून आणलेली हरभऱ्याची भाजी वाळायला घातली. आई पिवळी पडली जरा. करून टाकायची लगेच करायला पाहिजे ना. ती काढल्या आणल्या केली नव्हती. किती दिवस झाले त्याला? तुम्हाला तर रोज लई होती. रोज नाही पण दिवसाड तरी तवा तरी वाळून ठेवायला पाहिजे होते ना. आता लई पिकाड झाली. काय आहे ही? काय आंब्याचा जाम कधी केला होता? गेल्या वर्षी. गेल्या वर्षीचा जाम आजूक खाल्लाच नाही. गेल्या वर्षीचा जाम येते मित्रांनो. आईने गेल्या वर्षी करून ठेवला होता जाम आणि आमच्या कुणाच्याच लक्षात नाही जाम आहे म्हणून. रे टेस्ट आहे असून आहे अशी अजून काय. चपाती भरले क्वालिटी लागली. हा लाजवाब लागते चांगलं खरं. खरं काय 2 वर्ष झाले तरी त्याची अजून टेस्ट आहे. वर्ष आज करने वाली है चाय आई.
आज करने वाला है अदू नहीं तू टी, ब्लैक टी। नहीं तुम अच्छा चाय करते तुम अच्छा करोगे, सीखोगे कब तुम? आज तू कर सीखेंगे आज कब मी तुम? रोजच करतोय चहा मी रोज करते आज एकटा तरी कर की आई एकदा बी नाही. तुम्ही काल येऊन चहा ठेवलं होतं का नव्हता? आजचे दिवस कर आजच्या दिवसच तू कर, उद्या मी करीन. करीन उद्या. बटर संपल्यावर मी करतो मित्रांनो आईने तो चहा ठेवायला नकार दिलाय तिला म्हणलं बटर संपसतो तू चहा कर मी करतो फर्स्ट क्लास नकटू बाई तुझं लय नाकेले मोठं होईल. माझं एक नंबर नाक आहे माहिती का माझं मी नाक नक्ते गेले पप्पा काय म्हणतात माहिती का आई नाकावर बसली होती खरं नाकावर बसले बसला नाही, तू गेला नाही लगेच नाकावर बसून. काय हे असं बोललं ना मला लय हसायचं नाकावर बसली होती पप्पा म्हणतात लय शेंडा होता पण आई नाकावर बसली असं येत आहे मला डब्याचं झाकण घेताना ना डायरेक्ट साखरच सांडली माझ्याकडून आई आली बघायला अगं खरंच सांडले हो बघ मी काय खोटं बोलतोय का तेव्हा काय झालं वरती जरलं होतं असं आणि डायरेक्ट सा टाकलं तुझ्याकडून पण सांडलं होतं त्या दिवशी खरं सांडलं होतं का तांदूळ हा तांदूळ आता साखर तांदूळाचं जाऊ दे, ती परत ही करता पण साखर काय काय तांदूळ सांडलं आणि साखर सांडले त्याच्यात काय फरक ती आहे खूप पांचं होतं. ही काय पैशाच आहे की काय काय मित्रांनो आईची ट्रॉफी बघितली का कसं ह्याच्यात क्लिप मध्ये ना टिकली ठेवायची डबी अडकवली आई तुझी ट्रॉफी रियांशला दे ठेवली रियांशला दे ना रियांशने काढलं रियांश ते लय उचा पात्याचे निवळ दिला क्लिप टाकून आणि घेतली टिकल्याची डबडी लाईक करा, सबस्क्राईब करा. हाऊ आर यू? हो खरं बसली की हे चहा नको तुला नको ना. पोत्यावरून खाली उतर चल उराव पडते ती पोती मित्रांनो फायनली चहा बनवून रेडी झालाय मी नाही ना चहा बटर खाते बरं का आणि रियांशला चहा बटर देतोय तर नको निष्ठा चहा प्यायचा म्हणतोय बटर खा की बाई नको बटर निष्ठा चहा पाय चॉकलेट देऊ का? चॉकलेट देऊ का अयो काय हाय का चॉकलेट दे बरं फसावतोय त्यो. फसावतोय मला चॉकलेट तर नाही त्याच्याकडे दुपारी बी असं म्हणलं पैसे दे खिशात हात घातला म्हणलं याला दिला असं ना आजी बिजीने बघितलं तर याच्या खिशाला हीच नाही खिसाच नाही आणि नुसतं मला म्हणते धन मोर्या रियांशला गणपती बाप्पा म्हणता येत नाही गणपती बाप्पा मोर्या मोर्या बाद झाला आता मी रियांश निघालोय मोठ्या बहिणीच्या घरी मित्रांनो इथं शेत तळे गेलंय शेतात मासं कुठे आहे नाही होय वड्यावरून आणायचं का धरून हा आत्ता नाही उद्या परवा तुला येतात का पकडाय हां जा याच्यात उडी मार आंघोळ कर आंघोळ कर शेततळ्यात जा जा आंघोळ कर अरे नाही बुडत नाही उडी मार जा म्हणजे पाणी जिरतंय का ह्याच्यात पाणी राहत नाही मासं जाते ना मरून कोण आहे तुझा येऊ राया मित्र आहे ना मिठी मार त्याला एकदा मिठी मार ना त्याला पप्पी घ्या सेकंड करा सेकंड त्याचं तोंड नाही दाबायचं त्याचं तोंड दाबतंय सेकंड कर राया कर असं सेकंड कर सेकंड दे दादाला हा कशी दोस्ती आहे यांची तर मित्रांनो मी चाललोय घरी आता रियांश कसा येईन बघा माझ्या रियांश लगेच पळत आला चल घरी जायचंय हा काम आहे आपलं आता पूर्ण अंधार पडलाय म्हणजे दिवस मावळला ना सगळी शांतता झाली म्हणजे चिमण्यांचा चिवचिवाट नाही काय नाही फक्त रियांचा कालू व्हायचं सावकाश खोकला कशाने यायला लागलाय आत्याच्या नळ्याला पाणी आलंय टप भरून पाणी इकडे चाललंय पण
दुष्काळ भागात असल्यावर कळती पाण्याची काही जाणीव आहे. आमच्या गावाला पाणी त्याच्यामुळे काही नाही वाटत. रियांशकडे आपण ब्लॉगिंग करायला देऊ. रियांश म्हणतोय मोबाईल दे. करतो का ब्लॉगिंग? करतो ना? हा दर. यांनी पकडलाय बरं का मित्रांनो, मी नाही पकडला. फ्रंट कॅमेऱ्याने ब्लॉगिंग करत होता, नेमकं कॅमेरा बोट दाबलं. आता नाही, तुला नाही जमत, नको. रुसला. मी डायरेक्ट लोटांगणच घेतलं. चप्पल खाली ठेव, आई मला चप्पल आणतोय. मोबाईल होय, तुला नाहीच ब्लॉगिंग करायला. तर मित्रांनो, रियांशला ब्लॉगिंग करता नाही तर रियांश काय करतो माहिती का? ब्लॉगिंग करताना ना दोन्ही हात कॅमेरावर ठेवते. कशी ब्लॉगिंग जमणार ना? काय रडायला लागलंय? रडू नको. पिंपट टाकू का तुला? पिंपट ठेवू का? ए पिंप पडन. मित्रांनो, रियांशने हात पाय घुसले. आता रियांश हात चल बस बस याच्यात. मज्जा वाटते. आली रियांश, सुसू आली होय. पिंप गाण करशील, चल बाय ऐकायला गे ग बाहेर. रियांश म्हणतोय पिंपत गेल्यावर सुसू आली. वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. गोविंदाय नमो नमः. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळी वाजवा. हा टाळी वाजव. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. पाय पड, तुळशीच्या पाया पड. सुकाश ठेव. मित्रांनो, रियांश येतोय आता. रियांशला माहितीच नाही मी दारा पाठीमागे. रियांश नुसता आवाज देतोय. माग लपलो होतो. हा दारा माग लपलो होतो. हा दिसलं नाही तुला? मोबाईलचा लाड नाही बाळा. मी रियांश मंदिरात आलोय. बाहेर सगळा अंधार पडलाय, लाईट लावतो. त्यातली कुठली बटन आहे काय माहिती, सगळी दाबायला लागली. चालू झाली लाईट, उजेड झाला आता. पाया पडा देव बाप्पाच्या. ती कोण आहे? ते कुठला देव आहे? कुठला आहे बाप्पा? कुठला आहे? गणपती बाप्पा आहे. कोण आहे? हा. हे कोण आहे? हनुमान. हे कोण आहे? हे कोण आहे? विठ्ठल. ही कोण आहे? रुक्मिणी. आणि हे कोण आहे? सावता महाराज. हा, पाया पड सगळ्या देवांच्या. कशी आता घंटी नाही वाजवली. वाजवायची का घंटी? हात पुसताय का तुझा? वाजव बरं घंटी. रियांशला आहे ना खांद्यावरती घेतलाय. वाजव घंटी. वाजव की. मित्रांनो, रियांशला घरी नेतो कारण का अंधार पडलाय ना, आणि इकडे कटाड पण नाही, म्हणजे कंपाऊंड पण नाही. रियांश इकडे तिकडे पळतोय. मोकर पडलं तर माझ्यावरती यायचं. चल चल घरी आता. मित्रांनो, मेन रियांश घरी पोचले. घरी आले आले आईने लगेच रियांशचा इंटरव्ह्यू घ्यायला चालू केला. रियांश कुठे गेलतो आपण? रोडला गेलतो ना. रोड म्हणता येत ना, लो म्हणतो. चालला घरी. बाय बाय कर. आपल्या मोबाईलचा कॅमेरा असा HD क्वालिटी आहे ना, त्याच्यामुळे रियांश पण दिसत नाही. काय काय वेळेस अंधारात मी पण दिसत नाही. चला जाऊ दे, नशिबाच्या गोष्टी आपल्या. मित्रांनो, मला आईने 10 रुपयाची फाटकी नोट दिली. चहापत्ती आणायची. दुकानदारच फाटकी नोट देतात आणि आपल्याकडून घेताना कान कसं करतात काय माहिती. नाही अजून तर नाही चिटकावली. आई आली चिटकावली बघा. कोणी दिल्या तुला? बाजारात दिली असेल कोणी. तर मित्रांनो, 10 रुपयाची नोट चिटकावली. 10 रुपयाची नोट चालली नाही ना, तर 10 रुपयाचा ठोकळा पण चालवलाय. नाहीतर उद्या चहा पत्ती नाही ना, तर चहा पण प्यायला नाही भेटायचं. मित्रांनो, फायनली 10 रुपयाची नोट चालली. आणि जे आपण 10 रुपये नेलं ना एक्स्ट्रा, त्याचं 5 रुपयाचं बांबू आणलेत आणि 5 रुपयाची चक्की आणली आणि ती 10 रुपये चिटकावलं होतं का त्याची चहा पत्ती आणली. पण एक विषय झाला,
पेट्रोलची चाळीस पडली, उलटी लागल्यामुळे ना दिल्ली बसली असेल, डायरेक्ट पडली. आता काय माहिती सकाळ गावती का नाही गावत काय. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.